राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची अपडेट. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळणार. एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का. शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी. सुप्रीम कोर्टाचा निर्णायक क्षण. उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळणार. नेमकं काय झालंय? उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे सगळं लक्ष आहे. राज्याचं, देशाचं नेमकं काय झालं ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाला आता निर्णायक वळण येऊन ठेपलं आहे. शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कोणाकडे राहणार, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं सुप्रीम कोर्टात आज मिळणारं उत्तर हे उद्या येणार आहे. आज सुप्रीम कोर्टात जी काही सुनावणी होणार होती, परंतु अगोदरच्या ज्या काही केसेस होत्या त्यामुळे आज ती सुनावणी लागली नाही. ती सुनावणी उद्या लागणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं राजकीय मरण आजवरून उद्या ढकललेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार असून अंतिम सुनावणी होणार आहे आणि मोठा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झालेलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद केवळ राजकीय राहिलेला नाही, तर तो आता कायदेशीर आणि संवैधानिक पातळीवर पोहोचलेला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. या दोन्ही गटांनी खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा केला. यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्ष न झालेली सुनावणी आता ही अंतिम सुनावणी होणार असून आज होणारी ही उद्या होणार आहे. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वकिलांनी असा दावा केला आहे की पक्षाच्या मूळ विचारधारेपासून शिंदे गट दूर गेला असून त्यांनी पक्षाची गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांना पक्ष आणि चिन्हावर हक्क सांगता येणार नाही. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आणि खासदार आहेत, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले आहेत. काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा विचारले आहेत. विशेषतः पक्षाच्या संविधानाबाबत, नेतृत्वाच्या वैधतेबाबत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधाराबाबत न्यायालयाने बारीकाईने विचार सुरू केला आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये अत्यंत निर्णायक जी काही भूमिका येऊ शकते. या सुनावणीत न्यायालय खालील मुद्द्यावर निर्णय देऊ शकतो. त्यामध्ये शिवसेना पक्षावर कोणाचा अधिकार, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की ते गोठवायचं, दोन्ही गटाच्या वैधतेचा अंतिम निर्णय. राजकीय विश्लेषकांच्या मते न्यायालयाने जर निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवला तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. दोन्ही गटांना नवीन चिन्ह देऊ शकतं. परंतु यामध्ये ठाकरेंचं पारडं जड सध्या मानलं जात आहे, कारण ठाकरेंच्या पक्षाला भावनिक आणि ऐतिहासिक आधार आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली पार्टी आहे आणि उद्धव ठाकरे त्यांचे वारसदार असल्यामुळे जनतेमध्ये त्यांना सहानुभूती मिळत आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक कायदेशीर त्रुटी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे जिंकतील अशी चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. धनुष्यबाण गोठवण्याची सुद्धा शक्यता आहे. जर धनुष्यबाण गोठवला आणि शिवसेना ठाकरेंना दिली तर एकनाथ शिंदेंना एकच पर्याय आहे, ते म्हणजे त्यांच्यासोबत जे येणार ते भाजपामध्ये विलीन होणार. कारण शिंदे दुसरा नवीन पक्ष उघडू शकत नाहीत. परंतु त्यांना जर सत्तेत राहायचं असेल तर ते भाजपमध्ये सामील होऊन आपलं मंत्रिपद टिकवतील. त्यामुळे उद्याच्या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम नक्की होणार आणि हा परिणाम केवळ शिवसेनापुरता मर्यादित न राहता राज्याच्या संपूर्ण राजकारणावर त्याचा प्रभाव पडेल. त्यामुळे आता इतर पक्षांच्या रणनीतीतसुद्धा बदल होईल. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणावाचं वातावरण आहे. उद्या काय निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईतील मातोश्री आणि शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापल्या पक्षाची बाजू मांडताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की शिवसेना ही ठाकरेंची होती आणि ठाकरेंचीच राहणार, ठाकरेंनाच मिळणार. शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितले की आम्हीच विचार घेऊन आलो, त्यामुळे आम्हाला सर्व सुप्रीम कोर्ट देणार. परंतु सध्या उद्या होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी केवळ एका पक्षाच्या भवितव्याचा निर्णय नाही, तर राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?
कमेंटमध्ये जास्तीत जास्त व्यक्त व्हा. धन्यवाद.